श्रीराम जय जय राम. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का. पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून. त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोड्याला जसे चुचकारून घेतात तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काहीतरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणींतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे. जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरीकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का. तसे असते तर तो माकडांनाही साधला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगले वाईट कळते. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे. ती त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे. पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 7 दशक 15. या दशकात समर्थ साधकाला एक महत्त्वाचा आणि व्यवहारातील विषय सांगतात. सद्बुद्धी, योग्य बुद्धी आणि दुष्ट बुद्धी यातील फरक. 1. सद्बुद्धी म्हणजे काय. सद्बुद्धी म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता, नीतीनुसार निर्णय घेणे, इतरांच्या हिताचा विचार करणे. सद्बुद्धी असलेला मनुष्य शांत राहतो, विवेकाने वागतो आणि योग्य मार्गावर चालतो. 2. दुष्टबुद्धी म्हणजे काय. दुष्टबुद्धी म्हणजे स्वार्थी विचार, इतरांचे नुकसान करण्याची वृत्ती, चुकीचे निर्णय घेणे. दुष्टबुद्धी असलेला मनुष्य राग, लोभ, मत्सर यामध्ये अडकतो आणि स्वतःचे तसेच इतरांचे नुकसान करतो.
3. एक उदाहरण. एका गावात 2 मित्र होते. पहिला मित्र सद्बुद्धीने वागत असे. तो प्रामाणिक होता, इतरांना मदत करत असे, शांत आणि नम्र होता. दुसरा मित्र दुष्टबुद्धीचा होता. तो लोकांना फसवत असे, स्वार्थासाठी काहीही करत असे. काही वर्षांनी पहिला मित्र समाजात आदरणीय झाला आणि दुसरा एकटा पडला. यातून काय समजते? बुद्धीप्रमाणे जीवन घडते. 4. बुद्धी कशी तयार होते? बुद्धीवर परिणाम करणाऱ्या गोष्टी. संगत, आपण कोणाबरोबर राहतो. विचार, आपण काय विचार करतो. सवयी, आपण काय करतो. चांगल्या गोष्टींमुळे सद्बुद्धी निर्माण होते, वाईट गोष्टींमुळे दुष्टबुद्धी निर्माण होते. 5. सद्बुद्धी वाढवण्याचे उपाय. समर्थ सांगतात, सत्संग करा, चांगले विचार वाचा, संतांचे मार्गदर्शन घ्या, साधना करा. या गोष्टींमुळे बुद्धी शुद्ध होते. 6. निर्णयाचे महत्त्व. जीवनातील प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. योग्य निर्णय प्रगती, चुकीचा निर्णय नुकसान. म्हणून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि स्थिर होती. त्यांनी नेहमी समाजाच्या हिताचा विचार केला. 8. एक साधा दृष्टांत. एक दीप अंधार दूर करतो, तसेच सद्बुद्धी अज्ञानाचा अंधार दूर करते. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 15 आपल्याला सांगते, सद्बुद्धी वाढवा, दुष्टबुद्धीपासून दूर राहा, योग्य संगत ठेवा आणि विवेकाने निर्णय घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, आदरणीय आणि शांत राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 16. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा विचार सांगतात. मनाची दिशा, मन कशाकडे वळवावे आणि अंतर्गत प्रवाह योग्य ठेवणे. 1. मनाची दिशा का महत्त्वाची? मन हे अत्यंत चंचल आहे. ते सतत कुठेतरी धावत असते, विषयांकडे, इच्छांकडे, भूतकाळ आणि भविष्याकडे. समर्थ सांगतात, मन जिथे जाते, जीवन तिथे जाते. म्हणून मनाची दिशा योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. 2. चुकीची दिशा काय होते? जर मन चुकीच्या दिशेला गेले तर वाईट सवयी लागतात, विचार नकारात्मक होतात, जीवन भरकटते. उदाहरण, लोभाकडे गेलेले मन असंतोष, रागाकडे गेलेले मन अशांती, मोहाकडे गेलेले मन बंधन. 3. योग्य दिशा काय मिळते? जर मन योग्य दिशेला वळवले तर शांतता मिळते, समाधान मिळते, आत्मिक प्रगती होते. योग्य दिशा म्हणजे साधना, ज्ञान, सत्य, परमेश्वर. 4. एक उदाहरण. एक नदी जर योग्य दिशेने वाहिली तर ती समुद्राला मिळते, पण जर ती विखुरली तर दलदल तयार होते. तसेच मन योग्य दिशेला असेल तर उन्नती, चुकीच्या दिशेला असेल तर अधोगती. 5. मन वळवण्याचे उपाय. समर्थ सांगतात, मनाला सतत आठवण करून द्या, चांगल्या विचारांकडे वळवा, वाईट विचारांपासून दूर ठेवा. मनावर जबरदस्ती न करता हळूहळू त्याला योग्य मार्ग दाखवा. 6. साधना आणि मन. नामस्मरण, ध्यान, सत्संग, शास्त्र विचार या गोष्टींमुळे मन योग्य दिशेला वळते. 7. अंतर्मुखता. मन बाहेर धावते, पण त्याला आत वळवणे आवश्यक आहे. स्वतःचा विचार करा, आपल्या भावनांचा अभ्यास करा, आत्मस्वरूपाकडे लक्ष द्या. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे मन सदैव योग्य दिशेत स्थिर होते, म्हणून त्यांचे जीवन अत्यंत प्रभावी आणि शांत होते.
9. एक साधा दृष्टांत. कंपास नेहमी उत्तर दिशेकडे दाखवतो, तसेच मनानेही नेहमी सत्य आणि परमेश्वराकडे वळले पाहिजे. 10. अंतिम सार. समाज 7 दशक 16 आपल्याला सांगते, मनाची दिशा योग्य ठेवा, वाईट विचारांपासून दूर राहा, साधनेचा आधार घ्या आणि अंतर्मुख व्हा. असे जीवन जगणारा मनुष्य भटकत नाही तर योग्य मार्गावर स्थिर राहतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.